राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या वतीने शिवसंकल्प अभियान सुरू केलेलं आहे। मिशन 48 या अंतर्गत राज्यातील 22 मतदारसंघ, ज्या मतदारसंघामध्ये 2019 साली शिवसेनेचे उमेदवार निवडून आले होते, त्या सर्व 22च्या 22 लोकसभा मतदारसंघामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसंकल्प अभियानाच्या माध्यमातून सभा घेणार आहेत। लोकसभा प्रचाराचा हा शुभारंभ मानला जात असून शिवसंकल्प अभियानाची पहिली सभा शिरूर लोकसभा मतदारसंघात होत असून ती सभा पुणे जिल्ह्याच्या राजगुरुनगर या ठिकाणी होत आहे। सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली असून या ठिकाणी आपण पाहू शकता सभेसाठी मोठी आसन व्यवस्था, मोठा असा एकदम मंडप या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघ हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने व मुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील ज्या 4 मतदारसंघांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासाठी मागणी केली, त्यात शिरूर लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे। या ठिकाणी शिंदे गटाकडनं माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे प्रबळ इच्छुक असून महायुतीमधूनच शिंदे गट या शिरूर लोकसभा मतदारसंघाची मागणी करत असताना अजित पवार गटानेही या मतदारसंघावरती हक्क सांगितलेला आहे। असे असताना या मतदारसंघाचे विद्यमान खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनीही नुकतीच शिवनेरी ते पुणे अशी शेतकरी आक्रोश यात्रा काढली होती व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी शिवसंकल्प अभियान सुरू करण्यासाठी येत असताना अमोल कोल्हे यांनी असा दावा केलाय की शेतकरी आक्रोश यात्रेची दखल घेऊनच मुख्यमंत्री हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून आपल्या शिवसंकल्प अभियानाची सुरुवात करत आहेत। त्यामुळं या शिवसंकल्प अभियानात जी पहिली सभा आहे या सभेकडे सर्व राज्याचे विशेषतः लक्ष लागलेले आहे। या व्यासपीठावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या लोकसभा निवडणुकीसाठी नक्की काय रणशिंग फुंकतात व आपल्या विरोधकांना कसं प्रत्युत्तर देतात हे पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे। टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, राजगुरुनगर, पुणे।